यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत। या कालावधीमध्ये प्रचाराचा धुरळा उडत असून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभेमध्ये शेतकऱ्यांना निवडणूक झाल्यावर 1000 कोटी रुपये देण्याचं आश्वासन दिलं। हा आचारसंहितेचा भंग आहे असा आरोप बसपाचे उमेदवार हरिभाऊ राठोड यांनी केला आहे। हे बघा, नेहमीच यवतमाळ जो आहे शेतकऱ्याच्या बाबतीत चर्चेत असतो। याचं कारण आहे की या ठिकाणी सर्वात जास्त आत्महत्या होतात यवतमाळ जिल्ह्यामध्ये, आणि यवतमाळ आणि वाशिम हे दोन्ही जिल्हे तसे बघितले तर मागासच आहे। तर आता जी चर्चा होते, आता जे भाषणं होतात, हे का सुशिक्षित बेकारासाठी बोलत नाही, हे महागाईवर का बोलत नाही, हे का आपल्या आत्महत्या किंवा शेतकऱ्यांना याच्यावर बोलत नाही। परंतु आता खरं म्हणजे अशा वेळेस ते बोलतात की ज्यावेळेस आचारसंहितेची भंग होतो आहे। आता देवेंद्र फडणवीसजी म्हणाले की आमचे जे काही 4000 कोटी रुपये द्यायचे राहिले, आम्ही लगेच निवडणूक झाल्यानंतर ते रिलीज करू। याचा अर्थ काय? याचा अर्थ आचारसंहितेचा भंग आहे। तर अशा पद्धतीने नेहमीच शेतकऱ्यांना प्रलोभन देणं, खोटा टिप्पण्या करणं आणि एक प्रकारचं काय म्हणतो त्याला जुमलेबाजी म्हटलं तर चालेल। प्रत्येक वेळेस भारतीय जनता पार्टी आणि आता शिवसेना एकनाथजी यांचं गट हे जुमलेबाजीच करत आहे। दुसरं काय झालं आहे की यवतमाळ वाशिममध्ये दोन्ही जे उमेदवार आहे, हे दोन्ही उमेदवार हे शिवसेना जुनी नवी असंच आहे। त्यामुळे लोक एवढे संभ्रमात आहे आणि दोन्ही याला विरोध आहे। त्यामुळे या ठिकाणी मोठा बदल होणार, लोकांना परिवर्तन पाहिजे, आणि या दोन उमेदवारांमध्ये अल्टरनेटिव्ह म्हणून लोक आमच्या बहुजन समाज पार्टीकडे बघत आहे।